चला सगळ्यांना नमस्कार. गणिती ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी उद्दिष्ट सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. या फास्ट ट्रॅक बॅच मधलं अत्यंत महत्वाचं लेक्चर आहे. हे लेक्चर महत्वाचं का आहे हे मी तुम्हाला आधी सांगतो की जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. आपण आज जो टॉपिक घेणार आहोत तो टॉपिक आहे ॲलिगेशन अँड मिक्सचर नावाचा टॉपिक आहे. कुठला टॉपिक आहे? ॲलिगेशन अँड मिक्सचर. आता या टॉपिकची एक बेसिक गोष्ट तुम्हाला आधी सांगतो. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या टॉपिक वरती भरपूर प्रश्न आलेत का? तर अजिबात नाही. पण 2023 ची गट ब मुख्य परीक्षा आणि 2024 ची गट ब मुख्य परीक्षा या दोनही मुख्य परीक्षांना या टॉपिक वरती प्रश्न आलेला आहे. त्यामुळे उद्या जर या टॉपिक वरती प्रश्न आला, कारण ग्रुप बी चा ट्रेंड फॉलो होताना दिसतोय, हा ट्रेंड जर गट क ने पकडला, मी नेहमी म्हटलंय गट ब गट क एकमेकांचे ट्रेंड पकडत असतात. मी पूर्व परीक्षेच्या बाबतीतही पूर्व परीक्षा होण्याच्या आधी सांगितलं होतं. मागच्या वर्षी म्हटलं गट ब चा कट ऑफ आहे 62.50. यावेळेस मागच्या वर्षी गट क चा समथिंग 48.50-25 काहीतरी कट ऑफ होता. आता मात्र गट क ला थोडस शिफ्ट इकडे व्हावं लागेल आणि गट ब ला इकडे शिफ्ट व्हावं लागेल. म्हणजे काय, गट ब चा पेपर हा टफ येऊ शकतो हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं आणि तसंच झालं. गट क चा कट ऑफ खाली का येईल, कारण गट क मध्ये जागा वाढ जास्त होती. तो 62-62 असं लागणार आहे का? नाही, खाली येणार आहे कट ऑफ, पण जागा वाढ झाल्यामुळे तो खाली येणार आहे. जर तेवढ्याच जागांचा रेशो पकडला असता तर मग टफ गट ब होता आणि सोपा कुठला होता? गट क होता. हे आपल्याला इझिली लक्षात येतं. यातला महत्वाचा टॉपिक कुठला आहे? तो ॲलिगेशन अँड मिक्सचर नावाचा टॉपिक आहे की ज्या टॉपिक वरती भविष्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हा टॉपिक करत असताना तुम्हाला वेगळं काय करायची गरज आहे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो की हा टॉपिक जर तुम्ही करताय तर तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही. ही आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच गणिताची, ज्याच्यामध्ये आपण गणिताचे जे टॉपिक्स आहेत, जे टॉपिक्स शिकवायला तुम्हाला 2-3 लेक्चर बऱ्याच जणांनी घेतले, तेवढी गरज नसताना तो टॉपिक जर अवघ्या 20-25 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्ये कन्सेप्ट शिकून मागच्या पीवायक्यूचा अभ्यास घेऊन तो जर टॉपिक तुमचा कम्प्लीट होणार असेल तर नक्कीच तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा. मिश्रणामध्ये मेन गोष्ट सध्याचा ट्रेंड पाहता कुठली आहे? जर तुमचा रेशिओ हा जो घटक आहे तो जर व्यवस्थित असेल, बाळांनो काय म्हणतोय, रेशिओ हा जो घटक आहे तो जर तुमचा व्यवस्थित असेल तर ॲलिगेशन अँड मिक्सचर हा टॉपिक तुमच्यासाठी कम्प्लीट झालेला आहे असं मी तुम्हाला सांगतो. बेसिक गोष्ट, कारण तुम्ही जर मागच्या काही वर्षांमध्ये आलेले प्रश्न जर व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ॲलिगेशन मिक्सचर दॅट टॉपिक इज ऑल अबाउट द रेशिओ अँड प्रोपोर्शन टॉपिक. रेशिओ अँड प्रोपोर्शन टॉपिक काय सांगतो की सिंपल आहे ना, तुम्ही जर दूध आणि दही याचं मिश्रण करणार असाल, बरोबर आहे, दूध आणि दही याचं मिश्रण करणार असाल आणि तुम्ही म्हणताय की या दोघांचं मिश्रण हे 2:3 या प्रमाणामध्ये झालेलं आहे, असं जर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताना म्हणताय तर हे काय आहे? हे काय आहे? रेशिओच आहे ना. मग एक असतं की याच्यामध्ये एक कॉन्स्टंट असतो, म्हणजे टोटल भाग जर 5 असतील तर हा भाग असतो 2x, हा भाग असतो 3x. याची टोटल लिटरची क्वांटिटी तुम्हाला दिलेली असते. दोन गोष्टी कधीही लक्षात ठेवा, क्वांटिटी आणि क्वालिटी. आपला फोकस इथं पाहिजे. आता जर आपण रेशो या गोष्टीवरती किंवा ॲलिगेशन मिक्सचर वरती शिकतोय तर क्वांटिटी वरती आपला फोकस पाहिजे. क्वालिटी तुम्हाला काउंट करायला इथं सांगतात का? ते येतं तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये. कशामध्ये येतं? केमिस्ट्रीमध्ये येतं. आणि इथं जर तुम्हाला क्वालिटी काउंट करायला विचारलं तर इथले पर्सेंटेज रेशो तुम्हाला दिलेले असणार आहेत, ज्यातूनच तुम्हाला सोडवावं लागणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय, ॲलिगेशन मिक्सचर टॉपिक इज ऑल अबाउट रेशिओ टॉपिक. काही नाही याच्यामध्ये. बेसिकली प्रश्न कसे विचारले जातात की समजा केमिकल व पाणी याचे मिश्रण, बरोबर आहे, हे रेशो मध्ये तुम्हाला दिलेलं असतं. ते किती लिटर आहे हे तुम्हाला दिलेलं असतं आणि त्यातून तुम्हाला काय सांगितलं जातं की याच्यामध्ये जर एवढं लिटर पाणी ओतलं तर रेशिओ काय येईल किंवा केमिकलचं प्रमाण काय येईल. त्यामुळे हा टॉपिक शिकवत असताना बेसिकली वेगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे का की बाबा हा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहा, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहा, कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट म्हणजे किती हा फॉर्म्युला लिहा,
हे मी तुम्हाला सांगणार, मग क्वेश्चन सोडवणार, तेव्हा तुम्हाला जमणार. तसं या टॉपिक मध्ये नाहीये. जर प्रश्न विचारण्याची पद्धत तुम्ही व्यवस्थित बघितली, त्यातूनच हा टॉपिक क्लिअर होत जाणार आहे. वन मोर थिंग, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट याच्यामध्ये अशी सांगतो की इथे काही प्रमाणामध्ये असेही प्रश्न विचारले जातात की सपोज 17 रुपये किमतीचा तांदूळ आणि 12 रुपये किमतीचा तांदूळ यांना कुठल्या रेशोमध्ये मिक्स करावं जेणेकरून दोघे 15 रुपयामध्ये विकले जातील. फक्त काय करायचं, 17 रुपये किमतीचा तांदूळ, 12 रुपये किमतीचा तांदूळ यांना कुठल्या रेशोमध्ये मिक्स करावं की ते 15 रुपयामध्ये विकले जातील. अशा पद्धतीची गणित तुम्हाला जर येत आहेत तर त्याची एक सिंपल ट्रिक आहे आणि त्याचं वे ऑफ सोल्युशन हेच सांगतं की नीट बघा की 17 मधून 15 मायनस करायचे, हे राहिले 2, 12 मधून 15 मायनस करायचे, हे 3. 3:2 च्या रेशिओ मध्ये ते मिक्स करावे लागतील. एक प्रश्न जो पीवायक्यू मध्ये आहे तो प्रश्न मी आता पुढे घेतलेला आहे, त्यातून तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीची गणित कशी सोडवली जातात. अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये हा आपला टॉपिक संपून जाणार आहे. फक्त मी कसं सोडवतोय याच्याकडे लक्ष द्या, कारण हा टॉपिक असा आहे की ह्या टॉपिकची सुद्धा आपल्याला भीती होती की ह्यातून हे काढायचं त्यातून ते टाकायचं म्हणजे काय. सोपं आहे. तुम्हाला एवढं सांगितलं जातं की 2:3 असा रेशो आहे संख्यांचा आणि इथे इतकं सांगितलं जातं की दही आणि दूध 2:3 मध्ये मिश्रण केले गेलेले आहेत. त्यामुळे आकडा तोच आहे, पण तो आकडा तुमच्या समोर आणण्याची पद्धत बदललेली आहे, एवढंच काही तो फरक आहे. ओके, चला आपण जर आता व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. यातल्या आवश्यक गोष्टी कुठल्या आहेत? 2, रेशिओ अँड प्रपोर्शन. बरोबर आहे. याच्यापेक्षा वेगळं आवश्यक नाही याच्यामध्ये. टू बी ऑनेस्ट, वेगळं काही आवश्यक आहे का याच्यामध्ये? तर वेगळं काहीही आवश्यक नाही की जे मी तुम्हाला आता सांगू शकतो की बाळांनो हे करा. ओके, आता मी 1 बाय 1 क्वेश्चन्स घेतोय, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की या पद्धतीची गणित आपण कशी सोडवू शकतो. बरं, नीट थोडस कॉन्सन्ट्रेशन करून या गणितांकडे बघा की ह्या गणितांना आपण कसं सोडवू शकतो. मग तुम्हाला लक्षात येईल की हा आपण उगाच घाबरत होतो, याच्यामध्ये काहीच वेगळं नाहीये. चला, 60 लिटर मिश्रणामध्ये रंग व पाणी 3:2 प्रमाणामध्ये आहेत. किती लिटर पाणी घेतल्यास त्यांचं प्रमाण 3:5 होईल. हा भाग आपण आता बाजूला ठेवूया. सुरुवातीला आपल्याला हा जो पहिला कंटेंट दिला काय, 60 लिटर मिश्रणामध्ये रंग व पाणी 3:2 प्रमाणामध्ये आहेत, म्हणजे किती, 60 लिटर. बरोबर आहे. 3:2 म्हणजे एकूण भाग किती झाले, 5. बरोबर आहे. टोटल 60 लिटर आहेत, मग 60 ला 5 ने भाग लावा, 12×5 = 60. म्हणजे एका भागाची किंमत किती झाली, एका भागाची किंमत किती झाली, 12 लिटर ही एका भागाची किंमत झाली. मग हा रेशो कसा येईल बघा, 3:2 कसा येईल, 12×3 = 36 आणि 12×2 = 24. एक 60 लिटर द्रावण तुम्हाला असं दिसतंय की ज्याच्यामध्ये 3:2 प्रमाणामध्ये काय आहेत, रंग व पाणी. बरोबर आहे. त्यामुळे त्यातलं 36 लिटर रंग आहे आणि 24 लिटर पाणी. इतकं सोडवलं तुम्ही. किती लिटर पाणी घातल्यास प्रमाण 3:5 होईल. आता बघा तुम्हाला काय दिसतंय, हा 36 लिटर रंग आहे, हा 24 लिटर पाणी आहे. बरोबर आहे. किती लिटर पाणी घातल्यास प्लस एक्स, बघा किती लिटर पाणी घेतल्यास काय म्हटलं त्यांनी प्रमाण 3. जस्ट 1 सेकंड, I have to use large tip pen also. ओके, 24 अधिक x म्हणजे किती प्रमाण होईल, 3:5. काय केलंय रे आपण, वेगळं काय केलंय का, काहीच वेगळं केलेलं नाहीये. इथं 36 होतं, 36 लिटर काढलं होतं आपण, फक्त हे 24 काय होतं, पाण्यामध्ये किती लिटर पाणी ना, मग 24 मध्ये प्लस एक्स किती करावं लागेल की रेशो येईल 3:5. आता फक्त हे सोडवायचंय. 36 × 5, 5 इकडे मल्टिप्लाय केले, बरोबर, 3 आणि हे टोटल ब्रॅकेट 24 × 3 अधिक 3x. बरोबर, इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता मी स्टेप वाईज सांगतोय म्हणून थोडासा वेळ लागतो तुम्हाला सांगायला, हे पटापट होऊन जात. ओके, 36 × 5 किती होतात, 6×5 = 30 आणि 5×3 = 15 आणि 3 = 18, 180 झाले. बरोबर, 24 × 3 = 72 अधिक 3x. हे 72 इकडे वजा झाले, म्हणजे 180 मधून जर 72 गेले किती राहिले बाळांनो, 108 राहिले आणि हे 3x. सो x बरोबर किती, 3×3 = 9, 1 उरला, 3×7 = 18. 36 लिटर पाणी याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे म्हणजे त्यांचं रेशो 3:5 आहे. काय अवघड आहे का, आपल्याला काय दिलं होतं, 3:2 रेशो मध्ये आहेत, 60 लिटर आहे, 3:2 रेशो मध्ये आहेत म्हणजे आपण काढू शकतो इझिली.
ते किती आलं? 36 लिटर आणि 12 लिटर आलं, 24 लिटर आलं. त्याने असं सांगितलं की किती लिटर पाणी म्हणजे 36 डिवायडेड बाय 24 प्लस एक्स बरोबर 3:5 रेशिओ होईल असं त्याने सांगितलंय. सोल्युशन केलं, एक्सची किंमत आली 36. एवढं सोपं होतं. काय अवघड आहे याच्यामध्ये? काही अवघड नाही, काही अवघड नाही. नेक्स्ट, सेम सगळी गणित ऍज इट इज आहेत. काही गणितांमध्ये थोडाफार ट्विस्ट आढळतो, तो ट्विस्ट आपण बघायचा आणि सोडून काढायचं. मी सांगतो बघा तुम्हाला 16%. आता मगाशी काय होतं? मगाशी लिटरचं प्रमाण दिलं होतं, आता हे पर्सेंटेज प्रमाणामध्ये दिले की नाही तुम्हाला बघा. 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणामध्ये किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण आपल्याला कळेल. पहिलं काय करायचं बाळांनो, हे जे 50 लिटर टोटल दिसतंय ना, 50 लिटर दिसतंय तुम्हाला, याचं बायफर्गेशन काढून घ्यायचं. आता काय दिसतंय तुम्हाला? यात 16% ऍसिड आहे का रे बाळांनो? 16% ऍसिड आहे. मला सांगा 50%चे 10% म्हणजे किती होतात? 5 होतात. 50%चे 6% म्हणजे किती होतात? 3 होतात का? बरोबर नाही बघा. 50%चे 1%, सॉरी 50%चे 10% म्हणजे किती? 5 झाले, बरोबर आहे. हा, 50%चे 2% म्हणजे 1 झाला, 4% म्हणजे 2 झाले, 6% म्हणजे 3 झाले आणि 8% म्हणजे 4 झाले आणि 10% म्हणजे 5 झाले, बरोबर आहे. दिसलं तुम्हाला? एवढं कळलं तुम्हाला? पटकन हे आपण लवकर काढण्यासाठी, कारण आपल्या सोल्युशनचा वेळ वाचतो. 10% म्हणजे 5 असेल आणि अधिक 6% म्हणजे किती? 3. 5 अधिक 3 8. म्हणजे एक लक्षात आलं की यामध्ये 8 लिटर काय आहे? ऍसिड आहे. जर 8 लिटर ऍसिड असेल तर उरलेलं काय असणार आहे? पाणी असणार आहे. म्हणजे ते किती असणार आहे? 42 लिटर पाणी असणार आहे. सगळ्यात पहिलं हे करायचं. एवढं कळलं तुम्हाला? सगळ्यात पहिलं आपण हे करणं अपेक्षित आहे. एवढं कळलं की झालं, पुढचं पटापट निघत जातं. मागाच्या स्टेप आपल्याला फॉलो करायचे. काय? यामध्ये किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल. आता बघा 10% होईल ना, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 90% आणि हे 10%. हा रेशो कळला तुम्हाला? 9:1 चा रेशो आला. 10% प्रमाण होईल म्हणजे 90 लिटर पाणी असणार आहे, म्हणजे 90% मध्ये पाणी असणार आहे आणि 10% मध्ये काय असणार आहे? ऍसिड असणार आहे. इतकं सोपं कळलं तुम्हाला? आता मी इकडची अरेंजमेंट करून देतो तुम्हाला. ओके, किती लिटर काय म्हटलंय? पाणी ओतावे म्हणजे पाणी किती आहे? 42 अधिक एक्स. दिसलं? 42 अधिक एक्स डिवायडेड बाय काय आहे? ऍसिडचं प्रमाण 10%, म्हणजे ऍसिड हा ना, ऍसिड किती आहे इथं? 8 लिटर आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? नीट बघा आपण काय केलंय ते. काही म्हणजे याच्यामध्ये अवघड वाटण्यासारखं तसं काही नाहीये. फक्त आपण मागच्या गणितामध्ये जी अरेंजमेंट केली ती केली. आता फक्त हे सोडवायचंय. पहिलं काय करायचं? 0 कट करून टाका म्हणजे आपल्याला सोल्युशनला बरं पडेल. आता हा इकडचा 42 प्लस एक्सच राहिला, कारण हा खाली एकच होता आणि 9/8 म्हणजे एक्स बरोबर किती झाले? 30 आहे का? 30 पर्यायामध्ये. चला आलं उत्तर. काय अवघड आहे याच्यामध्ये? काही अवघड नाहीये. फास्ट ट्रॅक रिव्हिजन आणि ओव्हरऑल मॅथ शिकणं एवढंच राहिलं, वेगळं काही राहिलेलं नाही. कारण फास्ट ट्रॅक रिव्हिजन मध्ये तुम्हाला ते शिकवलं जाणार आहे. फक्त काय होणार आहे? ओव्हरऑल मॅथ ज्यावेळेस घेऊ आपण त्यावेळेस असं होतं की अधिक एक्झाम्पल्स असतात की ज्याची प्रॅक्टिस घेतो आपण. आता फक्त काय करतोय? एमपीसीचे जे पीवायक्यू आहेत मागच्या काही वर्षातले त्याची प्रॅक्टिस घेतो, इतकंच काय तो फरक आहे. अगेन सेम पद्धतीचं गणित आहे. चहासाठी कधी आलं? एसटीएमएस 2020 ला आलेलं गणित आहे. दिसतं का तुम्हाला? हा बघा, चहासाठी बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर किती आहे? 5:1 आहे. ओके, यात 5 लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर 5:2 असे होते. तर या मिश्रणातील दुधाची राशी काढा. आता फक्त काय करायचं? थोडं उलट, म्हणजे शेवटीकडून आपल्याला पहिल्या गोष्टीकडे यायचं, एवढंच करायचं. 5:1 आहे म्हणजे हे 5x आहेत आणि हा x आहे. इतकं कळलं तुम्हाला? एवढं कळलं. आता पुढचं ऐका फक्त. 5 लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर किती येईल? 5x काय याच्यामध्ये? दूध. एक्स काय आहे? पाणी. म्हणजे 5x तसंच लिहायचं. एक्स किती लिटर पाणी घातलंय? 5 लिटर म्हणजे एक्स प्लस 5. रेशो किती आहे? 5:2. काय अवघड आहे? एवढं सोपं आहे आणि एवढ्या तुकडड गोष्टीला आपण मागची काही वर्ष घाबरतो. काय घ्या, हा 5 गेला, हा 5 गेला. गेला का? सोल्युशन थोडं सोपं आणायचं. किचकट करत गेला तर कुठेतरी अडकाल. घ्या एक्स आणि हा एक्स इकडे घेऊन जाऊ, एक्स प्लस 5 आणि हा 2 इकडे येईल.
2x बरोबर x प्लस 5. हा x इकडे येऊन मायनस झाला म्हणजे फक्त x राहिला. x बरोबर 5. जर x बरोबर 5 असेल, त्यांनी विचारलेला प्रश्न बघा काय, दुधाची राशी निवडा. दूध किती आहे? 5x आहे. 5 गुणिले x किती आलाय? 5 आलाय का? 5 गुणिले 5 25 आहे का पर्यायामध्ये? घ्या पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे का? काय अवघड? काहीच अवघड नाहीये. 8 भाग रसायन, सेम गणित विचारण्याची पद्धत वेगळी. 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केलेले आहे. काय मिश्रण आहे? 8 हे आपले देवगुरु आहेत, याच्यावर सगळं चालणार आहे पुढचं. ओके. जर त्यात 26 लिटर पाणी घातले तर मिश्रणातील रसायन ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. या मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या ओळखा. काय दिसतंय तुम्हाला? हे 8x दिसतंय, हे 3x दिसतंय. काय घातलंय? 26 लिटर पाणी घातलंय म्हणजे इथं पाणी घालावं लागणार आहे का? 8 भाग कसले आहेत? रसायनाचे. 3 भाग कसले आहेत? पाण्याचे. मग इथं पाणी घालावं लागणार आहे का? घ्या. किती प्रमाण होतंय? निम्मे होतंय. रसायनांचं प्रमाण, मिश्रणातील रसायन ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. म्हणजे हा जर 2 असेल तर हा 1 आहे. झाला का निम्मा? सिंपल. ही अरेंजमेंट करायची. सोडवा आता. काय राहिलं का याच्यामध्ये? 8 दुने 16x, 3x अधिक 26. 16तून 3 गेले, राहिले 13x बरोबर 26. म्हणजे x बरोबर किती झाले? 2 झाले का? 13 दुने 26. काय प्रश्न तू विचारलाय तुम्हाला? या मिश्रणातील रसायनांच्या लिटरची संख्या ओळखा. रसायनांचं लिटर किती आहे? 8x. x बरोबर किती आलंय? 2. सो 8 गुणिले 2 16 आहे का? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. आलं का? काय अवघड आहे का याच्यामध्ये? काही अवघड नाहीये. चला. काजूची किंमत. हा जो गणित मी तुम्हाला म्हटलं होतं की हा अशा प्रकारचे गणित आले की ही ट्रिक वापरा. ते गणित आलेले. कधी आलेले बघा? ग्रुप सी प्री 2018 ला आलेलं आहे. जर रिपिटेशन झालं तर आपलं चुकलं पाहिजे का? अजिबात चुकलं नाही पाहिजे. काय? पण अशा प्रकारचे गणित ज्या वेळेस तुम्हाला रेशिओ विचारला जातो, बरं का, मी अजूनही सांगतोय तुम्हाला, ज्यावेळेस रेशिओ विचारला जातो, उत्तर म्हणून रेशिओ विचारला जातो, त्यावेळेस कशाचा कशाशी रेशिओ विचारला हे पहिलं बघा. आणि ह्याचा धडा म्हणजे हा प्रश्न आहे. म्हणजे आला सगळ्यांना पण चुकवलं सगळ्यांनीच. उत्तरापर्यंत गेले पण चुकवलं. कसं सांगतो तुम्हाला? काजूची किंमत प्रति किलो 1000 आहे आणि पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 आहे. काजू व पिस्ताचे मिश्रण प्रति किलो 1050 ने विकले तर ते कोणत्या रेशिओ मध्ये ऍड करावं लागेल? पण रेशिओ काय? पिस्त्याचे काजूशी असलेलं प्रमाण. बरोबर आहे. पिस्त्याचे काजूशी असलेलं प्रमाण. पुढे जाऊन चुकण्यापेक्षा एक गोष्ट पहिली करायची. पिस्ताची किंमत काय? 1200. पहिला पिस्ता लिहून घ्यायचा, नंतर काजू लिहून घ्यायचा. 1000 विकायचं कितीला? 1050 ला विकायचं. बरोबर आहे. यातून हे मायनस करा, 150. 1050 मधून 1000 मायनस करा, हे किती आले? 50. 5 त्रिक 15 म्हणजे 1:3 रेशिओ आला. दिलेलं जे आहे त्यानुसार जर झपाझप करायला गेलं तर काय करायचं? यू हॅव टू बी ऑलवेज विजिल. सतर्क राहायचं. काय दिलंय तुम्हाला? पहिलं 1000 काजू दिलेत, नंतर पिस्ता दिलाय आणि हे 1050 दिलंय. बरोबर आहे. म्हणजे हे किती झाले? 50 आणि हे किती झाले? 150. त्यामुळे हा रेशिओ तर 3:1 चा काजू व पिस्त्याचा. काय विचारलं यांनी? मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण. मग उत्तर काय येणार? 1:3 येणार. बघा, यासाठी चुकवण्यासाठी तुम्हाला वरतीच हा दिलेला आहे, पण उत्तर हे आहे 1:3. ओके. असे प्रश्न सोडवताना थोडस सतर्क राहायचं, गडबड करायची नाही. आता हा प्रश्न थोडासा वेगळा वाटतो पण याच्यामध्ये काहीही अवघड नाही. बघा, 4% मीठ असलेल्या 7 लिटर समुद्राच्या पाण्यामधून 1 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. उरलेल्या द्रावणात मिठाचे प्रमाण काय असेल? आता मला सांगा. बाष्पीभवन कसलं होतं? पाण्याचं होतं ना. मिठावर परिणाम होणार आहे का? नाही. फक्त आता काय करायचं? उरलेलं जे पाणी आहे, म्हणजे किती पाणी आहे? 6 लिटर पाणी उरणार ना. 7 लिटर मधलं समुद्राच्या पाण्यामधून 6 लिटर पाणी उरणार. पहिला आपण काय करू की 7 लिटर मध्ये 4% मीठ म्हणजे किती? 7×28 म्हणजे 0.28 लिटर आहे का?
0.28 लिटर मीठ आहे का त्याच्यामध्ये? 0.28 क्वांटिटी मध्ये मीठ आहे. आता असं झालं की यातून काय झालं की 1 लिटर पाण्याचं बाष्पीभवन झालं, म्हणजे ऍक्च्युअली किती उरलं? 6 लिटर उरलं. हा, आता 0.28 ला 6 ने डिवाइड करायचं, मल्टिप्लाइड बाय 100, कारण पर्सेंटेज काढायचं आपल्याला ना. सो 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चोक 24, उरले 4, 6 6 36, 6 6 36, म्हणजे 4.66. एवढंच करायचं होतं. काय अवघड आहे याच्यामध्ये? अशा प्रकारचे थोडे ट्रिकी क्वेश्चन्स फिरवलेले असतात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. याच्यामध्ये काहीही अवघड नव्हतं, फक्त क्वेश्चन कसे होते? ट्रिकी होते. तुम्हाला लक्षात आलं असेल की हे सगळं आता फारच इझी आहे, ज्या गोष्टीचा आपण एवढा ताण घेत होतो. रेशिओ म्हणजे नेमकं काय? हाऊ डू इट वर्क? ते कसं वर्क करतं? ह्या बेसिक गोष्टीचा कॉमन सेन्स तुम्हाला असेल तर हा टॉपिक तुमच्यासाठी अत्यंत सोपा आहे. मला दिसतंय अवघ्या काही मिनिटांमध्ये हा टॉपिक सोडवलेला आहे. 2023 ओके आणि 2024 ग्रुप बी मेन्सला याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. सो 2025च्या ग्रुप बी मेन्स साठी सगळ्यांनी तयार राहा. जर शिफ्टिंग झालं तर गट क मेन्स साठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न आला, माझं नाव घ्यायचं आणि लगेच सोडून टाकायचं. येणार, 100% येणार. काय येणार नाही? एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं काय करायचं. फक्त रेशिओचं सोल्युशन घ्यायचं फक्त, आणि ते एक्स या व्हेरिएबलची किंमत काढायची. कधीही लक्षात ठेवा की एखाद्या द्रावणामध्ये 2:3 या प्रमाणामध्ये जर एखाद्या द्रावणामध्ये मिक्सचर असेल, याचा अर्थ असं नाही की ते 2 लिटर आहे आणि हे 3 लिटर आहे. नाही, हे 2 याच्यामध्ये एक्स लपलेला असतो आणि 3 याच्यामध्ये एक्स लपलेला असतो. हे दोनही कॅन्सल होतं, म्हणून हा रेशिओ 2:3 दिसतो. कळलं तुम्हाला? सिंपल आहे. जर 16 लिटर पाणी असेल, 4 लिटर तेल असेल, बरोबर, काय दिसतंय? यांचं मिश्रण काय दिसतंय? रेशिओ 16:4. पण बघा, 4 गुणिले 4 आणि 4 गुणिले 1 हे मी कॅन्सल झालेले दिसतात का? मग रेशिओ काय आला? 1:4:1 आला का? याला म्हणतात रेशिओ. पण यातून काय कॅन्सल झालंय? हा 4 आणि 4 कॅन्सल झालाय, म्हणजे हा इथे एक्स एक्स म्हणून काम करतो. कळलं? एवढं फक्त कॉमन सेन्स ठेवा. बाकी हा टॉपिक तुमच्यासाठी अत्यंत सोपा आहे. आपण फार सोप्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. ती कन्सेप्ट तुम्हाला समजते असं मी मानतो. याच्याबद्दल काही क्युरीज असतील तर यू कॅन आस्क मी ऑन टेलिग्राम ऑल्सो. तुम्ही मला टेलिग्राम वरती @उद्देश पवार याच्यावरती काही प्रश्न असतील तर तुम्ही मला टाकू शकता. सोपा टॉपिक आहे, आपण तो चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थांबूया. जय हिंद.